कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये 2 खातेदारांना गंडा घालून एका अनोळखी इसमानं तब्बल 67,000 रुपयांची फसवणूक केली आहे। खातेदाराची नजर चुकवून एटीएम कार्डची अदलाबदल करत त्यांचेच पैसे काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी कन्हान पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। विनायक गणपत ठाकरे वय वर्ष 75 राहणार पटेल नगर कन्हान हे एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे। त्यांचे एसबीआय बँक कन्हान येथे खाते असून 26 जानेवारी रोजी त्यांच्या खात्यात 48,398 रुपये होते। त्यांना काही आर्थिक गरज भासल्याने ते बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले। एटीएम मध्ये एक 40 वर्षीय अनोळखी इसम आधीच उपस्थित होता। विनायक ठाकरे आणि एटीएम मध्ये कार्ड टाकून दोनदा पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे निघाले नाहीत। यावेळी त्यांनी तो अनोळखी इसम पुढे आला आणि हिंदीत म्हणाला, मुझे दो मैं पैसे निकाल कर देता हूं। विनायक ठाकरे यांनी त्याला कार्ड दिले, मात्र त्या इसमानं चातुर्याने कार्डची अदलाबदल केली आणि बनावट कार्ड त्यांना परत देऊन पैसे निघत नाही असे सांगितले। पुढील दिवशी 27 जानेवारी रोजी सकाळी त्यांनी मोबाईल तपासला असता त्यांच्या खात्यातून 4 वेळा 10,000 रुपये असे एकूण 40,000 रुपये काढल्याचा मेसेज आलाय। याच वेळी बबन हरिश्चंद्र मेश्राम वय वर्ष 42 राणा छोटी अंजनी कॅन्टोन्मेंट कामठी येथे हेही पैसे काढण्यासाठी आले होते। त्यांच्यासोबतही तोच प्रकार घडलाय। त्या अनोळखी इसमानं त्यांचे एटीएम कार्डची अदलाबदल केली आणि त्यांच्या खात्यातून 2 वेळा 10,000 रुपये आणि एक वेळेस 7,000 रुपये असे एकूण 27,000 रुपये काढले। रविवारी बँक बंद असल्याने दोन्ही पीडित सोमवारी एसबीआय बँक चौकशीसाठी गेले असता त्यांच्या खात्यातून पैसे काढल्याचं स्पष्ट झालंय। अनोळखी इसमानं कार्ड बदलून संपूर्ण फसवणूक केल्याचं समजताच त्यांनी तातडीनं कन्हान पोलीस ठाण्यात धाव घेतले। विनायक ठाकरे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अपराध क्रमांक 59/25 कलम 318(4) BNS अंतर्गत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण करत आहे। बँक एटीएम मध्ये अशा प्रकारे कार्ड बदलून पैसे काढण्याच्या घटना सतत वाढत आहे। ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, कोणालाही आपले एटीएम कार्ड व पिन देऊ नये आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तातडीनं पोलिसांना माहिती द्यावी असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आलाय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज के ऋषभ बावणकर, कन्हान, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।